आम्ही आत्ता आहोत नागपूरच्या सरस्वती विद्यालयात. शंकरनगर चौकातील नागपूरचं सरस्वती विद्यालय म्हणजे देवेंद्र फडणवीसांची शाळा. नागपुरात तुम्ही कोणालाही विचारा तर ते हेच सांगतील, सरस्वती शाळा का? अच्छा, ती देवेंद्र फडणवीसांची शाळा. आणि या शाळेत आता आम्ही आलेलो आहेत. एक महत्त्वाचा आजचा दिवस आहे, कारण आज देवेंद्र फडणवीस पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात आहेत. आणि या ऑकेझनसाठी, या क्षणासाठी आम्ही त्यांचे 3 शाळकरी मित्र धरून आणलेले, अक्षरशः धरून आणलेले आहेत. कारण ते आपापल्या व्यवसायात अत्यंत व्यस्त आहेत, पण आमच्या विनंतीला त्यांनी मान देऊन ते आले तिघे इकडे. आणि मुख्य म्हणजे शाळेचा जो रंग आहे ड्रेसचा, युनिफॉर्मचा, त्या रंगामध्ये ते आलेले आहेत. आज मी ओळख करून देतो. डॉक्टर निशित विजयन हे त्यांच्या वर्गातले वर्गमित्र, आणि हे दोघे शाळकरी मित्र वेगवेगळ्या सेक्शनमध्ये, मुकुल बुऱ्हाणपुरे आणि विवेक मिश्र. आपण तिघांशी बोलणार आहोत, थोडक्यात बोलणार आहोत. निशितजी, आम्हाला सांगा, तुमचे वर्गमित्र बालपणीच्या काय आठवणी, कसे होते? खेळात तर फारसे त्यांचा इंटरेस्ट नव्हता, आम्हाला माहिती आहे. तुम्ही आणखी काय सांगू शकाल? नाही नाही ते जसे आमच्या शाळेमध्ये दुसरीत आले, दुसऱ्या शाळेमधून इंदिरा कॉन्व्हेंटमधून आले होते. आणि इंदिरा कॉन्व्हेंटचा पण तो एक महत्त्वाचा प्रसंग आहे, तो थोडक्यात सांगूनच टाका आपण. आता ते इंदिरा कॉन्व्हेंटमधून कशा करता आले सगळ्यांनाच माहीत आहे की एमर्जन्सी होती आणि त्यांना ते शाळेत नावमध्ये काही प्रॉब्लेम होतं, तर त्याने ते शाळा तेव्हा बदलली. कारण त्यांच्या वडिलांना इंदिराजींनी आणीबाणीमध्ये तुरुंगात टाकलं. तर त्यांना त्या लहानग्या वयामध्ये त्यांना राग आला आणि त्यांनी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये मला शिकायचं नाही असं आईला थेट निक्षून सांगितलं. आणि त्यानंतर त्यांना सरस्वती विद्यालयात आणावं लागलं. त्यानंतरची गोष्ट. नाही, दुसरीमध्ये आल्यावर ते आता आमच्या शाळेमध्ये 10वीपर्यंत होतेच. पण आता त्यांना वेगळं सांगायचं म्हणजे ते खूप शांत स्वभावाचे होते. आता जेव्हा आपण पाहतो की किती रौद्र आणि काय रूप आहे, ॲग्रेसिव्ह रूप आहे, आणि त्यांची जे व्होकॅब्युलरी आहे ते म्हणतात, ते शब्दसंपत्ती जे म्हणतात ते इतकं मस्त आहे की आम्हालाही आश्चर्य वाटतं की अरे, इतका शांत होता आमच्या शाळेमध्ये, किंवा आवाज पण आम्ही ऐकलेला नाही आहे त्यांचा. ते आता इतकं सुरेख बोलतात, माहीत आहे की पॉलिटिकल त्यांचं एक्युमेंट जे म्हणतात की जी शक्ती आहे. बालपणीचा हा तुमचा अबोल मित्र खेळायचा नाही, आणि त्यांना खेळतं करण्यासाठी त्यांनी खेळावं म्हणून तुम्ही त्यांना चेंडू असा फेकून मारायचे, खरं आहे का? आम्ही असं ऐकलंय. हो हो, खरंच आहे. तेव्हा एक गेम होतं, त्याला गदागदी म्हणत होता. गदागदी, एकदम आपला विदर्भाचा खास. खास गेम होता. तर बॉल मारून ते आउट करतात त्याच्यामध्ये. आणि तो ॲक्च्युली खेळामध्ये येत नव्हता, आम्ही त्याला जबरदस्ती पकडून आणत होते. तर तो आल्यावरही आम्ही त्यालाच बॉल मारायचे, आणि तो अरे मला मारू नका ना, मला मारू नका ना, असं म्हणत पण ते होता. कधी रागावले, असं कोणाची गच्ची कॉलर धरली किंवा तक्रार केली असं काही? नाही नाही, असं कधीच काही प्रश्नामध्ये कधीच ते सापडले नाही, कारण ते काहीमध्ये इन्व्हॉल्वच होत नाही ते. तर हां, ते खूपच शांत स्वभावाचे होते. आणि तिकडे एक जागा आहे जिकडे ते रेग्युलर बसत होते. एक कॅन्टीन होती आमची, ते कॅन्टीनच्या बाजूलाच बसायचे. पण इतका पेशन्स असलेला, इतकं शांत अबोल मुलगा आज आयुष्यात इतका पुढे गेलेला आहे, आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या मेहनतीने केलेला आहे, कोणी गॉडफादर नसताना. त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं होतं? नाही, असं आम्हाला कधीच वाटलं नाही, कारण आमच्यासारखे तेही खूप ॲव्हरेजच होते, स्टडीजमध्ये ओकेच होते. आणि असं काही आम्ही वेगळं नाही, कारण खूप शांत होते आणि शाय होते. तर वर्गात तुमच्या मागे बसायचे? हा, लास्ट बेंचर होते ते. आता आम्हाला प्राऊड वाटते की लास्ट बेंचर हा काही जीवनात कुठे पोचावा तर देवेंद्र फडणवीस सारखा पोचावा. क्या बात आहे, हां. क्या बात आहे, क्या बात आहे. मुकुलजींशी बोलूयात. मुकुलजी, आम्हाला सांगा की त्यावेळेस दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्ही होतात. आता कित्येक सेक्शन्स असतात, कित्येक विद्यार्थी असतात. कोणी विद्यार्थी एखाद दोनच आठवतात, नाही तर विसरतो आपण. काय म्हणाल? ॲक्च्युली आमची शाळा ही खूप मोठी शाळा होती. म्हणजे आमचे 6 सेक्शन्स होते आणि एका सेक्शनमध्ये 50 ते 60 मुलं. म्हणजे 300-350 मुलांची ही शाळा होती. आणि त्यातले त्यात देवेंद्र हे खूप शांत स्वभावाचे. म्हणजे शाळेच्या वेळेस ते खूप फेमस म्हणून असे नव्हतेच. हां, जो त्यांचा चेंज आला, जो बदल आला, तो कॉलेज लाईफनंतर, जेव्हा ते ABVP जॉईन केली, पॉलिटिक्समध्ये गेले, त्यानंतर त्यांच्यात जी धडाडी आली आहे ती ही नंतरची. शाळेत तर ते ही वॉज जस्ट अ नॉर्मल किड. तुम्ही आता राजकारणाचा उल्लेख केला. कित्येक राजकारणी आपण पाहतो, हा राजकारणी वेगळा आहे असं लोक म्हणतात. तुमचं काय त्याच्यावरती काही सांगायचं आहे का? 101% ही इज टोटली, म्हणजे हे डिफरंट आहेच. आता म्हणजे मी अर्थातच काही शैक्षणिक दुकानदारी नाही आहे, हां. कोणताही असा विषय त्यांनी स्वतः ठेवलेला नाही ज्याच्यामध्ये त्यांना वादग्रस्त व्हावं लागेल, असं काहीच नाही आहे.
पण हा वेगळा राजकारणी आहे असं तुम्हाला का वाटतं? आता जेव्हा हे मुख्यमंत्री झाले तर मग आम्ही आम्ही वी आर कॉमन पीपल ऑल. सामान्य माणूस. हां. तर आम्हाला वाटत होतं हे आम्हाला आता भेटणार नाही, हे नाही. तर आमचं जेव्हा शाळेचं गेट टुगेदर व्हायचं तर अरे उसको त्याला बोलवू. लोक म्हणायचे नाही रे, तो एवढा बिझी आहे, नाही येऊ शकणार वगैरे. तरी त्याला करून तर पाहू म्हणून आम्ही त्याला मेसेज पाठवले अँड ही सेड यस. तर म्हणजे इट वॉज रिअली सरप्रायझिंग फॉर अस. म्हणजे की ते येतील आणि ते येतातही आमच्या गेट टुगेदरला. ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की एक CM झाल्यावरही आमचा मित्र. त्यांच्या समयसूचकतेबद्दल एक किस्सा आहे जो यापूर्वी तुम्ही मला सांगितला होता. तुम्हाला आठवतो का? त्यांच्या लग्नाच्या दिवशीचा तो, कारण त्यांच्या लग्नाच्या दिवशीचा किस्सा एक महत्त्वाचा असा की इतकी गर्दी झाली होती की 2 वेळा तर आम्हालाच वाटलं की आता आपण जेवूया नको, आपण निघूयात. त्यांच्याशी भेट झाली, आता आपण निघूयात. त्या दिवशीचा किस्सा. हां, हां. त्या दिवशी इतकी गर्दी होती त्या लग्नाला. मी इतकी गर्दी कोणत्याच लग्नात बघितलेली नाही. म्हणजे जत्रा बस. सगळे अगदी जत्रा. आग्रहाने हक्काने आले होते. आले होते आणि सगळे कॉमन पीपल. एकदम जत्रा होती आणि त्यांचा स्टेज होता मोठा आणि स्टेजवर ते मागच्या बाजूला उभे होते आणि त्यांना भेटायला लोक येत होते. तर एक वेळ असा एक प्रसंग असा आला की पूर्ण स्टेजवर लोक खूप खूप गर्दी खूप झाली खूप होती. गर्दी झाली. आम्ही खाली उभं होतो तर आम्हाला हे वाटत होतं की आता स्टेज तुटतो की नंतर तुटतो. तर आता कसं करायचं, इतक्या लोकांना कसं सांगायचं की मागे जा. तर तेव्हा देवेंद्रजींच्याही लक्षात ही गोष्ट आली आणि तेव्हा त्यांचे म्हणजे समयसूचकता ज्याला आपण म्हणू, त्यांनी काय केलं की ही स्टार्टेड वॉकिंग ॲट द एज. हे स्टेजच्या एजकडे लोकांशी बोलता बोलता ते समोर आले, तर समोर लोक आले, सुद्धा एज त्यांच्यासोबत समोर आले. ते एज स्टेजच्या एजवर उभे राहिले आणि त्यामुळे काय झालं की पूर्ण गर्दी अशी त्याच्यासमोर येऊन गेली आणि तो स्टेज तुटता तुटता वाचला. हां. कोलॅप्स झाला नाही, कारण त्यांची समयसूचकता आणि एक मोठा प्रसंग होता होता वाचला आणि तो त्यांनी अगदी सहजपणे तो विषय हाताळला आणि त्यातनं पुढे गेले. आणि आमचा श्वासात श्वास आला की अरे वा नाही हो हां. नाही, आणि एक राजकारणी म्हणून मी मगाशी तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला की आधीपासूनच आपण पाहतोय की राजकारणी दिसले किंवा त्यांचा मोर्चा दिसला तर बाया घराच्या आतमध्ये जातात. हां. या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटलं ते मला विचारायचं आहे. हो म्हणजे आम्ही जेव्हा याचं कॉर्पोरेशनचं इलेक्शन होतं तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये काउंटिंग होतं. आम्ही तिथे सोबत होतो. जेव्हा काउंटिंग झाली आणि हे विजयी झाले, जेव्हा यांचा जो मोर्चा मग निघाला घराकडे, तेव्हा मी एक असं एक वेगळंच दृश्य, खूपच सुंदर दृश्य पाहिलं जे पॉलिटिकल लाईफमध्ये जनरली पाहायला दिसत नाही. ते म्हणजे असं की जिथनं जिथनं आमची मिरवणूक जात होती तर घरातनं बाया बाहेर निघून आरती यांची काढत होती आणि त्याच्या आधीचा असा अनुभव होता ज्या पॉलिटिकल पार्ट्यांची काही अशी मिरवणूक निघायची तर बाह्या मुली अगदी. घरात जायच्या. पण BJP आणि यांच्या मोर्चांमध्ये मी पाहिलं आहे की बाया बाहेर येतात आणि देवेंद्रची आरती काढत होती. त्यात तो म्हणजे मी तो क्षण कधीच विसरू शकत नाही. अगदी अगदी स्वच्छ चारित्र्याचा आणि गुणसंपन्न माणूस जर राजकारणात आला तर कित्येक गोष्टी बदलत जातात. हे त्याचंच उदाहरण. विवेकजींशी बोलूया. विवेकजी, तुम्ही हिंदीत बोलणार आहात मला माहिती आहे. थोडक्यात सांगा, तुम्ही वेगळ्या सेक्शनमध्ये होतात आणि हा तुमचा मित्र. काय सांगाल, काय आठवणी? नहीं, सबसे पहले तो उसको सीएम बनने के लिए मेरे तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं। हम सब की बहुत-बहुत तरफ से। बधाइयाँ। हाँ जी। प्लस वो दोस्तों का दोस्त है, दोस्तों का यार बोल सकते हैं उसको, और कभी कोई फ्रेंड्स को भूलता नहीं है वो काम हो पाए ना हो पाए वो अलग बात है। अगर काम जेन्युइन है तो 100% करेगा वो, नॉर्मली नहीं तो नहीं करेगा। बट इसके अलावा मैं एक छोटी सी आपको उदाहरण देता हूँ। मेरी लड़की की शादी थी, अभी 2 साल पहले शादी थी। मैंने उनको कार्ड दिया और उन्होंने मुझे वचन दिया कि पक्का आएंगे वो, बट अनफॉर्चुनेटली वो नहीं आ पाए कुछ कारणवश, व्यस्तता होगी। व्यस्तता होगी। और फॉर्चुनेटली हर चीज़ मेरी शादी में सब बढ़िया हो गया मेरी बच्ची का। आफ्टर से 2 मंथ्स वो मुझे मिले और मुझे अपने पास बुला के उन्होंने पूछा शादी कैसी हुई, सब ठीक था क्या। तो ये उनका बड़प्पन दर्शाता है और वो कितने प्योर हार्ट के हैं और कितने प्योर सोल के हैं वो दर्शाता है। और स्कूल में जैसे थे वो शांत, बिल्कुल शांत स्वभाव के, सबके साथ अच्छे से घुल मिल के रहने वाले, आज भी वो सेम पर्सनालिटी है, उनमें कोई चेंजेस नहीं हुआ। हाँ, पॉलिटिकली एग्रेसिव होना वो अलग बात है, बट एज अ ह्यूमन बीइंग वो सेम टू सेम है एग्जैक्टली जो आज से वो से 25 ईयर्स 30 ईयर्स बैक जब स्कूल में थे, वो सेम टू सेम पर्सनालिटी है वो। और दोस्तों को कभी भूलता नहीं, आज भी दोस्तों से मिलते हैं तो हंसते हुए मुस्कुराते हुए मिलते हैं, ये सबसे बेस्ट पार्ट है उनकी। बिल्कुल। एंड आई एम सो हैप्पी एंड आई एम सो प्राउड ऑफ हिम। और मुझे ऐसा लगता है कि फ्यूचर प्राइम मिनिस्टर
उनमें मैं देख सकता हूँ और से 29 के बाद आई एम होपफुल कि ही विल बी अ प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया. याच विषयावरती आपण थोडक्यात विचारूया. तुम्ही बघितलं आहे निशितजी, की त्यांच्या पक्षापेक्षा जास्त त्यांच्या विरोधकांनी त्यांना पर्सनली टार्गेट केलं. सगळ्या पद्धतीनं त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना जे काही घडलं आहे ते सगळं आपण बघितलेलं आहे. पण एक असा माणूस ज्याची कुठलीही दुकानदारी नाही किंवा कुठलाही काही असा वाद नाही, असा माणसाला अशा पद्धतीनं टार्गेट करण्यात आलं. तुम्हाला त्यावेळेस काय वाटत होतं? आणि जे काही आता निवडणुकीत निकाल आलेले आहेत, काय सांगायचं आहे? आणि यांच्याकडनं काय अपेक्षा आहे भविष्याच्या? तुम्हाला काय तक्रार आहे? कोणती एखादी अशी गोष्ट आहे ज्याचा अभिमान आहे? नाही, आता हे तिसऱ्यांदा त्यांना बनवत आहे. आता CM ते होणारच आहे, आज संध्याकाळी होणारच आहे. तर जेव्हा ते फर्स्ट टाईम महाराष्ट्राचे CM झाले, तेव्हा जे डेव्हलपमेंट प्लॅन त्यांनी केलं होतं, तर इतका मोठा होता की पूर्ण महाराष्ट्राला आता आपण पाहू शकता की किती इन्फ्रास्ट्रक्चर काय काय झालेलं आहे. आणि विदर्भाचा जो ग्रोथ सखोल आहे, अध्ययन करून. हो, आणि विदर्भाचा जो ग्रोथ आहे तो ॲज अ विदर्भाईट आम्हाला अभिमान आहे की आमचा विदर्भ आता खूप मुंबईसारखाच आहे. आम्हाला कुठे नागपूर सोडून जायची अशी काही गरज वाटत नाही, की नागपूर इतका मेट्रोपॉलिटन बरं, झालेला एखादी आहे. अशी गोष्ट जी त्यांची की जी तुम्हाला आवडत नाही किंवा तुम्हाला असं वाटतं की सुधार व्हायला पाहिजे? नाही, नाही, त्यांनी आता मला वाटतं की थोडासा स्वतःला टाईम द्यायला पाहिजे. स्वतःला वेळ आणि दिला पण पाहिजे. त्यांचे जे आदर्श आहेत नरेंद्र मोदीजी, ते स्वतः इतकं स्वतःला वेळ देत नाही स्वतःला त्यामुळे सेल्फ त्यांचे ते कठीणच वाटतं ते. त्यांचे जे शिष्य आहेत त्यांना तर हे करावंच लागेल. अगदी. काय सांगाल? हां, याबद्दल मी एक सांगू इच्छितो. आमचे एक मित्र आहे शशांक कुलकर्णी म्हणून, ते मुंबईलाच असतात आणि त्यांचं च्या घरी येणं जाणं रेग्युलर असतो. तो सांगत होता की देवेंची जे दिनचर्या आहे, तो सांगत होता की शेवटचा जो गेस्ट आहे, जो व्हिजिटर आहे, तो 11:30, 12, 12:30ला जातो. हां, कधी एकदा एक एक दोन दोन 2-2 वाजतात. तरी पण देवेंद्र फडणवीसांची विशेषता आहे की तरी पण सकाळी उठून 8:15, 8:30ला ते He's ready. ही इज रेडी. तर तो सांगत होता की तो चहा पिता पिता दाढी करतो. पण म्हणजे वेळ नाही मिळत म्हणून चहा पिता पिता, हे शशांक कुलकर्णींनी सांगितलेलं आहे की तो चहा पिता पिता दाढी करतो, पण 8:15, 8:30ला हजर असतो आपल्या कामासाठी. हे आता याबद्दल म्हणजे शब्दांचं कमिटमेंट तसंच वेळेचं कमिटमेंट. विवेकजी, थोडक्यात एक सांगा, त्यांच्यात काय असा सुधार झाला पाहिजे असं तुम्हाला आता वाटतं? काय अपेक्षा एखादी? मेरे ख्याल से उसने अपने लिए भी कुछ सोचना चाहिए. ऐसा मुझे लगता है कि पॉलिटिक्स में पूरा वो घुस चुके हैं, अब थोड़ा सा बाहर निकल के थोड़ा सा लाइफ भी एंजॉय करना चाहिए. बट मेरे ख्याल से ये शायद गलत होगा बोलना, क्योंकि वो पॉलिटिकल उसके पूरे रग रग में वाकिफ है. और दूसरा जो पॉलिटिकल इक्वेशन की आप जो बात पूछे थे निश्चित से, मैं एक बोलना चाहता हूँ. 2014 में उनको फुल मेजॉरिटी मिली थी, मोर देन 100 सीट्स. 2019 में उनको फिर से फुल मेजॉरिटी मिली थी, मोर देन 200 सीट्स खुद की बीजेपी की. और इस बार भी उनको मोर देन 100 सीट्स मिली है. 3 बार वो CM बन चुके हैं, हम सोच सकते हैं. इस बार क्यों बीजेपी ने इतना लेट उनको CM बनाने के लिए किया, ये मेरा क्वेश्चन है बीजेपी को. चलिए, राजनीति की बात अभी आज के दिन तो नहीं करते. मुख्य मुद्दा असा आहे की आपण मागे बघू शकता, सरस्वतीचं छोटंसं देऊळ हे या विद्यालयातलं एक महत्त्वाचं स्थान आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या बालपणीच्या आठवणीमध्ये एक महत्त्वाचं स्थान, देवेंद्रजींच्याही बालपणीतलं एक महत्त्वाचं स्थान. इथे शाळेतून जाताना नमस्कार करून जाण्याचा शिरस्ता तो त्यांनी कायम ठेवला. आणि आजही या शाळेच्या कित्येक ठिकाणच्या आठवणी इथले लोक सांगतात. वेळ पुरत नाही. सध्या तुर्तास एवढंच. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी ना.